हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मटण काळा रस्सा. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मी इथे कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये 1 चम्मच मीठ घातले, अर्धा चम्मच हळद आणि 1 बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, 4 लवंग, 4 मिरे आणि 2 दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत. आणि याच्यामध्ये 2 चम्मच अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट घातले. पेस्ट घालून एकदम लो फ्लेमवर सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे. 10 मिनिट याला असंच परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास गरम केलेलं पाणी घालायचं. पाणी घालून छान 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मटण आपलं नरम शिजेल. मग आपल्याला काळा रस्सा बनवायचा आहे ना, म्हणून तवा घेतलेला आहे. तव्यावर 1 मोठा कांदा बारीक चिरलेला घेऊन छान याला परतून घ्यायचं आहे. 5-1 मिनिट असं परतून घेऊन काळं होईपर्यंत. मग त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल घालायचं. तेल घालून छान परतून घ्यायचं. याला काळा बनवायचा कांदा छान काळा झाला ना की काढून घेऊन याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घालायचं आहे. अर्धी वाटी खोबरं घालून छान परतून घ्यायचं. खोबरं जास्त वेळ नाही लागत खोबरं भाजायला. थोडंसं तेल घालून खोबरं छान काळा करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 चम्मच डाळवा घालायचे, म्हणजे घट्टसरपणा येतो ग्रेव्हीला. मग छान वाटण तयार करून घ्यायचं आणि टोप ठेवायचं. टोपमध्ये 2-3 पळी तेल घालायचं. तेल घालून त्याच्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान परतून घ्यायचा, लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा. आणि याच्यामध्ये खडे मसाले घालायचे थोडेसे, म्हणजे 2 लवंगा, 2 मिरे, 1 तेजपत्ता, थोडीशी दालचिनीचे 2 तुकडे. आणि छान परतून घेऊन याच्यामध्ये घालायचं 2 चम्मच अद्रक लसूण कोथिंबीरचं पेस्ट. हे छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि याच्यामध्ये घालायचं 1 बारीक चिरलेला टोमॅटो छान परतून घेऊन याच्यामध्ये टोमॅटो लवकर नरम पडावा म्हणून याच्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ आणि छान झाकून ठेवायचं. आणि छान नरम झालेला आहे आपला टोमॅटो. मग याच्यामध्ये केलेलं वाटण घालायचं. वाटण घालून छान परतून घ्यायचं. छान परतून घ्यायचं. याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊन याच्यामध्ये घालायचं 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, हा घरगुती गरम मसाला आहे. मग 1 चम्मच मटण मसाला आणि थोडीशी हळद घालायची, कारण हळद आपण अगोदर पण घातलेली होती. मग छान परतून घ्यायचं. फ्लेम कमीच ठेवायची आणि छान परतून घ्यायचं. खाली बूड लागू द्यायचं नाही. छान तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं. मस्त घमघम सुगंध येतो. मग याच्यामध्ये घालायचं आपण शिजवून घेतलेलं मटण आणि छान मटण परतून घ्यायचं पूर्ण. याच्यामध्ये 1 मिरची घालायची. मिरची घालून छान परतून घ्यायचं. ते थोडंसं झाकण ठेवू परतून घ्यायचं. झाकण ठेवून थोडंसं 5 मिनिट शिजू द्यायचं. हे बघा, आपलं मटण छान शिजलेलं आहे. ह्याच्यामध्ये मटणचा जो रस्सा सूप असतो ना, तो मी घालून घेतलेला आहे. आपल्याला लागेल तेवढं पाणी घालायचं आणि छान याची उकळी काढून घ्यायची थोडीशी कोथिंबीर घालून. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. तर हा बघा, आपला अगदी सोप्या पद्धतीने मटण काळा रस्सा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.